1,00,000 रुपयांची लाच घेताना विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. व्यावसायिक वीज मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 1,00,000 रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. किसन भीमराव कोपनर, वय वर्ष 44, राहणार पार्क साईट, हनुमान नगर, पंचवटी असे पकडलेल्या संशयिताचं नाव आहे. कोपनर पिंपळगाव बसवंत उपविभागात कार्यरत आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची दुकानातील व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता कोपनर यांनी काढले. त्या ठिकाणी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे गुरुवारी दिनांक 4 जुलै रोजी 1,00,000 रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर विभागाने सापळा रचला व त्यानुसार शुक्रवारी दिनांक 5 जुलै रोजी कोपनर यांनी पंचासमोर 1,00,000 रुपयांची लाच स्वीकारली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडले. त्यांच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्रीपर्यंत सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शर्मिष्ठा घारगे बालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गुघे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, नितीन नेटारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. व्यावसायिक वीज मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 1,00,000 रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. किसन भीमराव कोपनर, वय वर्ष 44, राहणार पार्क साईट, हनुमान नगर, पंचवटी असे पकडलेल्या संशयिताचं नाव आहे. कोपनर पिंपळगाव बसवंत उपविभागात कार्यरत आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची दुकानातील व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता कोपनर यांनी काढले. त्या ठिकाणी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे गुरुवारी दिनांक 4 जुलै रोजी 1,00,000 रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर विभागाने सापळा रचला व त्यानुसार शुक्रवारी दिनांक 5 जुलै रोजी कोपनर यांनी पंचासमोर 1,00,000 रुपयांची लाच स्वीकारली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडले. त्यांच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्रीपर्यंत सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शर्मिष्ठा घारगे बालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गुघे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, नितीन नेटारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.